वाव रेखा मॅडम, तुम्हाला बघून खूप भारी वाटतंय. तुमच्याविषयी भरपूर सारं ऐकलंय. मी ऐकून आहे की तुम्ही रियांश मध्ये फक्त 22 महिन्यामध्ये मर्सिडीज कार बुक केली. मॅडम कसं करू शकलात? प्लीज आम्हाला थोडं एक्सप्लेन करा. येस 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 सर. खूप म्हणजे प्राऊड फील होतंय सर. एक महिला असून या गोष्टींपासून फार अनभिज्ञ आहे मी. म्हणजे गाडी वगैरे मला गाड्यांची नावं सुद्धा माहित नाहीत. म्हणजे विचार करायला गेलं तर मला खूप निवडक गाड्यांची नावं माहिती आहेत. बरं त्यांची कंपनीज कोणती असतात ते वगैरे काहीच काहीच नॉलेज नसलेली मी ज्यावेळेस मी रियांशमध्ये जॉईन करते, मी एक ॲज अ यूट्यूबर म्हणून काम करत होती. 3 महिने 3 वर्ष अथक परिश्रम केले, पण झिरो इन्कम सुद्धा मला मिळालं नाही तिथून. निराशा झाली आणि अशीच हालाकीची परिस्थिती होती माझी. ई-एम-आय वगैरे जात नव्हते. खूप तंगी चालू होती आणि अशातच माझ्या बहिणीने, माझी बहीण जी मला सीनियर आहे, सोनाली मॅडम आणि त्यांचे अपलाईन विष्णू सर माझ्या आयुष्यात आले रियांश घेऊन. म्हणजे माझ्या बुडत्या कष्टीला त्यांनी सहारा दिला असं मी म्हणेन. कारण खूप हालाकीची परिस्थिती असताना रियांश ज्यावेळेस मिळालं त्यावेळेस रियांशमध्ये काम करणं सोपं नव्हतं. मी ज्या एरियामध्ये राहत होते त्यावेळेस रियांश पूर्णपणे नवीन होतं. मला खूप टफ गेलं, खूप टफ. म्हणजे इतकं की मी अगदी रियांश सोडायला पण तयार झाली की माझ्याच्याने होत नाहीये. कारण मी नवीन होती. मला नेटवर्क मार्केटिंगचा एंड सुद्धा माहित नव्हता. सो हे सगळी कॉन्सेप्टच वेगळी होती. मिस्टरांचा विरोध होता. म्हणजे त्यांना करायचं नव्हतं, तू कर. पण त्यांचा तसा सायलेंट सपोर्ट होता की बाबा तू कर, पण त्यांना करायचं नव्हतं माझ्यासोबत. म्हणून मी एकटीचाच कारवा होता, नुसती फिरत होती. रिझल्ट आला होता, सगळ्यात महत्वाचा रिझल्ट आला होता. इतकं जबरदस्त आणि तुफान रिझल्ट आला होता की वेळ लागलं होतं मला रियांशचं. आणि नेटवर्क मार्केटिंग, MLM वगैरे काहीच माहित नव्हतं. प्रोडक्ट चांगला होता, प्लॅन चांगला होता, प्रोडक्ट देऊन लोकांना बरं करता येतंय आणि प्रोडक्ट दिल्यानंतर आपल्याला पैसे येतात. ह्या दोनच गोष्टी कळाल्या मला आणि मी वेडी झाली. अक्षरशः बाजारामध्ये जाऊन मी अमृत ज्यूसचं प्रमोशन केलंय. त्याच्यानंतर हळूहळू माझी टीम जमत गेली आणि माझ्या टीमचं किंवा माझ्या काम करण्याची पद्धत म्हणजे मी खूप इमोशनल आहे. मला खूप लोक, सिनियर लोक मला सांगत होते, मॅडम बिझनेस आहे हा, व्यवहारी राहा. मी म्हटलं नाही सर, मी जशी आहे ना मी तशीच राहणार. आणि माझा हा फोर्टे म्हणजे हा एक हे झाला, क्लिक बसली की माझ्या संपूर्ण रियांशमध्ये माझी टीम एक इमोशनल टीम म्हणून ओळखली जाते. आम्ही खूप एथिकली काम करतो, ऑनेस्टली काम करतो. प्रामाणिकपणा पीकवर आहे आमच्या टीमचा. त्याच्यामुळे आज मीच नाही तर माझ्या टीम मधील सगळीच लोक सक्सेसफुल आहेत. प्रत्येक जवळजवळ माझ्या टीम मध्ये 7 गाड्या आल्यात. जवळजवळ आताच मी 15 लोकांना दुबईला घेऊन चाललीये. खूप मोठी अचिव्हमेंट आहे एक सर्वसामान्य लेडीजला, जिला काहीच माहित नव्हतं या इंडस्ट्रीबद्दल. म्हणून मी म्हणेल की मी कोरी पाटी होते म्हणून सक्सेस मिळालं. खूप अशी लोक आहेत जे मार्केटमध्ये खूप अनुभव आहेत पण बॅगेज कॅरी करतात. खूप काही अनुभव असल्याने त्याच्यामुळे डोक्यामध्ये भरपूर ऑलरेडी काही काही असतं, अनुभव असतात. त्याच्यामुळे ते पूर्ण फ्रेशपणे काम करू शकत नाही. तर मी इथे तुमच्या माध्यमातून एक सांगेल की प्लीज झिरो होऊन या. रियांश तुम्हाला हिरो करून सोडेल.